साताऱ्याचे 4 देखावे इथं दिसत आहेत. पहिले 2 वरचे देखावे हे अजंतारा किल्ल्याचे आहेत. पहिला साधारण आमच्या घराकडनं किल्ला जसा दिसतो तसाच देखावा आहे. दुसरा यवतेश्वरच्या डोंगरावरनं साताऱ्याचा किल्ला अजंतारा आणि खाली सातारा गाव असं दिसतंय. पुढच्या पार्श्वभूमीवरती महारदऱ्याचं तळही दिसतंय. त्याच्या खालचा फोटो साताऱ्याच्या कलेक्टर ऑफिसचा आहे आणि चौथा फोटो हा कासकडा जायच्या रस्त्याचा आहे, यवतेश्वर डोंगराच्या पलीकडचा. इथे एक मजेदार गोष्ट, हल्ली या किल्ल्याला सर्वत्र लोक अजिंक्य तारा असं म्हणताना दिसतात, पण ते चुकीचं आहे. आम्ही लहानपणी याला अजिम तारा म्हणायचो आणि याचं खरं नाव अझम तारा असं आहे. हा किल्ला 21 एप्रिल 1700 या दिवशी मुघल बादशाह औरंगजेब, ज्याचा सातारला करंजाला कॅम्प होता, त्याने हा किल्ला जिंकला आणि आपला मुलगा अझम याचं नाव या किल्ल्याला दिलं आणि म्हणून याचं खरं नाव अझम तारा आहे. आणि त्याचा अजिंक्य तारा असा अपभ्रंश अलीकडे केव्हा तरी जुना अर्थ माहीत नसल्यामुळं झालेला आहे. 27 मार्च 1952 या दिवशी माझा धाकटा भाऊ अच्युत आणि मी, आमची मुंज साताऱ्यामध्ये करण्यात आली. त्याच्या दुसऱ्या दिवशी कोटेश्वर मंदिराच्या आवारात घेतलेला हा कुटुंबाचा फोटो आहे. त्यांची नावं मी आता वाचून दाखवतो. डावीकडून उजवीकडं पुढच्या ओळीमध्ये विमल दामले म्हणजे नंतरची विमल दाते, प्रमोद दामले, बेबी म्हणजे मंदाकिनी कोल्हटकर, ताई म्हणजे रंजना कोल्हटकर, सुनंदा म्हणजे नंदा कोल्हटकर, सुभाष दामले, शशिकला दामले नंतरची शशिकला सोहनी, मागच्या रांगेमध्ये विदुला कोल्हटकर, तिच्या मांडीवरती तारका कोल्हटकर म्हणजे नंतरची तारका करमरकर, अक्का त्या म्हणजे लीला दामले, काकी प्रमिला कोल्हटकर, भाऊ अच्युत, शेजारी दिलीप, शेजारी मी अरविंद, त्याच्या शेजारी माझी आई कुमुदिनी कोल्हटकर, शेजारी माई आत्या इंदिरा दामले, शेजारी बिंदू आत्या सिंधू दामले, मांडीवरती उषा नंतरची उषा भिडे, मागची उभी रांग श्रीकांत दामले म्हणजे बाळू दादा, शेजारी चित्तरंजन कोल्हटकर बन्या काका, शेजारी शंकरराव दामले दादा, शेजारी भालचंद्र कोल्हटकर म्हणजे अण्णा, नंतर तात्या हरिगणेश कोल्हटकर, कडेवरती संजय कोल्हटकर, त्यांच्या शेजारी नाना नारायण हरी कोल्हटकर, त्याच्या शेजारी नाना दामले मोरोपंत दामले, त्यांच्या शेजारी दादा दामले विनायकराव दामले, त्यांच्या शेजारी प्रभाकर दामले, माग आनंदी आणि गंगाराम सखाराम हुमणे आमचा निष्ठावंत जुना सेवक. असा हा आमच्या मुंजीच्या वेळेचा फोटो आहे. मुंजीच्या वेळेला बरेच लोक जमलेले होते. तात्यांच्या चुलत आत्ते बहिणी, उदाहरणार्थ बाया आत्या गोळवलकर इत्यादी वऱ्हाडातून मुद्दाम त्यासाठी आलेल्या होत्या असं मला आठवतंय. सातारा न्यू इंग्लिश स्कूलच्या नियतकालिकातले हे 2 वर्षांचे फोटो आहेत. विद्यार्थी असताना मी एक चांगला हुशार विद्यार्थी म्हणून ओळखला जात होतो. सगळ्या प्रकारच्या उपक्रमामध्ये मी उत्साहाने भाग घेत असे. शाळेतर्फे गीता पठण स्पर्धेमध्ये 5वी ते 11वी 7 वर्ष मी भाग घेतला आणि प्रत्येक वर्षी मला बक्षीस मिळवता आलं. वक्तृत्व स्पर्धामधूनही मी बोलत असे. त्यापैकी 2 स्पर्धाचे फोटो नियतकालिकामध्ये छापून आलेले इथं समोर दिसत आहेत. पहिल्या फोटोमध्ये मी डावीकडनं दुसरा आहे. दुसऱ्या फोटोमध्ये मी खाली बसलेलो आहे. खाली बसलेल्या दोघांच्या पैकी मुलगा मीच आहे. माग आमचे शाळेचे सुपरिंटेंडंट डॉक्टर दन गोखले दिसत आहेत.
डॉक्टर गोखले हे एक अभ्यासू लेखक म्हणून नंतर बरेच प्रसिद्धीला आले. त्यांचं ज्ञानकोशकार केतकरांचं चरित्र मी वाचलेलं आहे. अतिशय उत्तम अशा पद्धतीने आणि अभ्यासपूर्वक असं ते पुस्तक आहे. त्यांच्या शेजारी आमचे वक्तृत्वाचे मार्गदर्शक शिक्षक जी कुलकर्णी हे बसलेले दिसतात. काका म्हणजे चिंतामणराव कोल्हटकर यांना 1957 साली संगीत नाटक अकादमीचं पारितोषिक मिळालं होतं आणि त्याच्यानंतर 1958 साली त्यांच्या बहुरूपी या पुस्तकाला साहित्य अकादमीचं पारितोषिक मिळालं होतं. त्याची ही 2 चित्र आहेत. खालचं चित्र संगीत नाटक अकादमीच्या बद्दलचं आहे आणि तिथं त्यावेळचे राष्ट्रपती राजेंद्र प्रसाद हे काकांना पुरस्कार देताना दिसत आहेत. वरच्या चित्रामध्ये जवाहरलाल नेहरू साहित्य अकादमीचा पुरस्कार देताना दिसत आहेत. बाजूला त्यावेळेचे उपराष्ट्रपती डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्णन हेही बसलेले दिसत आहेत. माझे आजोबा तात्या म्हणजे हरिगणेश कोल्हटकर यांचा 75चा समारंभ साताऱ्यामध्ये 1961 सालच्या मे मध्ये झाला. तेव्हाच्या होमाच्या वेळचा हा फोटो आहे. घराच्या व्हरांड्यामध्ये फोटो घेतलेला आहे आणि वरती 1948 सालच्या गांधीवादानंतरच्या जळितामध्ये धग लागलेली लाकडं स्पष्ट दिसत आहेत. फोटोमध्ये दिसणाऱ्या काही व्यक्ती अशा मला याच्यामध्ये नंदा दिसते. नंदा शेजारी अण्णा म्हणजे भालचंद्र हरी कोल्हटकर, शेजारी शीला काकू तिच्या कडेवरती प्रकाश, तिच्या शेजारी काकी म्हणजे प्रमिला कोल्हटकर, समोर तिच्या 2 मुली म्हणजे अंजू आणि तेजू दिसतात. अगदी कडेला बाळकाका म्हणजे बाळ कोल्हटकर आहेत. माग बहुतेक मी आहे असं मला वाटते पण खात्री नाही. अण्णांच्या मागेही नाना आहेत की काय मला सांगता येत नाही. बाकी हॉलचं दार दिसतंय आणि मधल्या हॉलचं दार दिसतंय. त्याच्यावरच्या गणपतीची मूर्ती ठेवलेली असेल ती पेटी पण दिसते. माझे आजोबा तात्या म्हणजे हरिगणेश यांच्या 75व्या वाढदिवसाच्या निमित्ताने 1962 साली घेतलेला ग्रुप फोटो आहे. यातली नावं सर्वात पुढची रांग डावीकडून अंजू कोल्हटकर अण्णांची नंबर 2ची मुलगी, त्याच्यानंतर वंदना कोल्हटकर माझी सर्वात धाकटी बहीण, नंतर रवी कोल्हटकर बाळकाकाचा थोरला मुलगा जो दुर्दैवाने लवकरच्या काळात वारला, त्याच्यानंतर संजय नारायण कोल्हटकर, तेजस्विनी भालचंद्र कोल्हटकर, मागच्या रांगेमध्ये अक्का आत्या म्हणजे लीला दामले, शेजारी बिंदू आत्या म्हणजे सिंधू दामले बरोबर मुलगी बहुतेक तारका असावी, शेजारी लीला कोल्हटकर, नंतर प्रमिला कोल्हटकर, स्वतः तात्या, नंतर माझी आई इन्नी कुमुदिनी कोल्हटकर, माई आत्या इंदिरा दामले, शेजारी माई आत्याची थोरली मुलगी शशिकला सोनी, मांडीवरती अलका सोनी, तिच्या शेजारी अक्का त्याची थोरली मुलगी विमल दाते, मागची रांग माई त्याचा थोरला मुलगा प्रभाकर दामले, शेजारी विनायकराव दादा, त्याच्या शेजारी बाळकाका बाळ कोल्हटकर, कडेवरती प्रकाश किंवा राजू, नंतर अण्णा भालचंद्र हरी, माझे वडील नाना नारायण हरी, नंतर मोरेश्वर दामले, नंतर अनंतराव सोनी त्यांचे जावे, तदनंतर चिंतामणरावांचा नंबर 2चा मुलगा चैतन्य म्हणजे बाळकाका, तदनंतर अक्कात्याचा सर्वात धाकटा मुलगा सुभाष, मागची रान दिलीप भालचंद्र कोल्हटकर, शेजारी रंजना भालचंद्र कोल्हटकर, नंतर अस्मादिक अरविंद नारायण, तदनंतर प्रमोद मोरेश्वर दामले, नंतर भाऊ अच्युत नारायण, नंतर बेबी उर्फ मंदाकिनी माझी धाकटी बहीण आणि त्याच्यानंतर तिच्याहून धाकटी बहीण सुनंदा. हा ग्रुप फोटो आमच्या घराजवळच्या अर्कशाळेच्या गेट बाहेर रस्त्यावरती घेण्यात आलेला आहे. त्यावेळची एक गंमत म्हणजे फोटोग्राफरनी फोटो तयार केला आणि फोटो घेणार एवढ्या काळात एक म्हैस मधून चालत गेली.
तिने टाकलेलं शेणही फोटोमध्ये दिसतंय. त्या दिवशी सकाळी मला काही कारणाने त्या दिवशी सकाळी आणि 2-3 दिवस आधी ताप आलेला होता. त्या तापाचं बहुतेक चिन्ह माझ्या चेहऱ्यावरती थोडंसं दिसतंय असं मला आता वाटतंय. तात्यांच्या 75व्या वाढदिवसानंतरचा दुसऱ्या दिवशी सकाळचा हा फोटो आहे. हा फोटो आमच्या घराच्या बाहेरच्या रस्त्यावर घेतलेला आहे. त्यामध्ये हॉलच्या खिडक्या आणि घराच्या खालचं जोतं वगैरे व्यवस्थित येते. पलीकडचं गोसाव्यांचं घर, ताईंचं दुकान, ताईंचा येणारा जाणारा पाणी पाजायचा माठ वगैरे सगळं व्यवस्थित दिसते. तात्यांचा वेशही त्यांचा नेहमीचाच आहे. ते नेहमी डोक्यावरती टोपी किंवा रुमाल बांधत असत, अंगात कोट घालत असत. तोच वेश त्यांनी इथं घेतलेला आहे. खालचं पोर्ट्रेट हे वरच्या फोटोवरूनच केलेलं आहे. मुळातलं पोर्ट्रेट बरंच मोठं आहे, पण स्कॅनरवरती जेवढं बसलं तेवढंच मी इथं घेतलेलं आहे. हे पोर्ट्रेट व्ही गोंधळेकर नावाच्या एका कलाकारांनी तयार केलेलं आहे. तात्यांच्या जन्म आणि मृत्यूच्या तारखा अशा: जन्म 6 सप्टेंबर 1886, मृत्यू 5 जुलै 1962. तात्यांच्या 75व्या वाढदिवसाच्या दिवसानंतरचा हा त्यांचा फोटो आमच्या साताराच्या छापखान्यामध्ये घेतलेला आहे. मागं तुम्हाला छापखान्याच्या टाईप केसेस दिसत आहेत आणि तात्यांनी हातामध्ये कंपोजिंग स्टिक घेतलेली आहे. मागं खांबाजवळ चेहरा दिसतोय तो माझी आई म्हणजे इन्नी. तात्यांचा 75वा वाढदिवस 1961 साली साताऱ्यात साजरा झाला. त्यावेळेला जमलेल्या पाहुण्यांच्या पैकी काही जण संध्याकाळी घराजवळच्या भैरोबाच्या टेकडीवरती फिरायला गेले होते. तिथला हा फोटो आहे. फोटो जरा खराब झालेला आहे, पण नावं सांगतो. अगदी मागं चेहरा स्पष्ट नाहीये, पण बहुतेक भाऊ असावा, अच्युत. त्याच्या पुढे बाळ कोल्हटकर म्हणजे बाळ काका, कडेवरती प्रकाश म्हणजे राजू. बाळकाकाच्या शेजारी विनायकराव दामले म्हणजे दादा. त्यांच्या शेजारी दुसरा बाळकाका म्हणजे चैतन्य चिंतामण कोल्हटकर. मागं उभा दिलीप, अण्णांचा थोरला मुलगा. पुढे बसलेल्या दोघींच्या मध्ये माई आत्या, डाव्या बाजूला इंदिरा दामले, आणि शेजारी विमल म्हणजे विमल दाते. माझ्या कॉलेजच्या दिवसातले 1959 ते 63 असे हे 4 फोटो आहेत. पहिला 1959, दुसरा 1961, तिसरा 1962 आणि चौथा 1963. 2 फोटोमध्ये मी एनसीसीचा युनिफॉर्म घातलेला आहे. मी एनसीसीचा एक उत्साही कॅडेट होतो. तिसऱ्या वर्षी मी एनसीसी मध्ये सार्जंट होतो. चौथ्या वर्षी मी अंडर ऑफिसर होतो. त्याच वर्षीच्या मे महिन्यामध्ये महाराष्ट्रातून 5 कॅडेट्स पहलगामला ॲडव्हान्स लिडरशिप कोर्ससाठी पाठवण्यात आलेले होते. त्यांच्यापैकी मी पण एक होतो. मी आणि माझा धाकटा भाऊ अच्युत म्हणजे भाऊ यांचे 1967 ते 1969 अशा काळातले हे 2 फोटो आहेत. माझा फोटो नागपूरला मी इंडियन रेव्हेन्यू सर्व्हिस स्टाफ कॉलेज या इन्कम टॅक्स डिपार्टमेंटच्या कॉलेजमध्ये असताना 1967 साली काढलेला आहे. ते कॉलेज आता बरीच मोठी संस्था झालेली आहे आणि त्याला प्रत्यक्ष कर अकादमी असं नाव दिलेलं आहे. भाऊचा फोटो हा बहुतेक करून भाऊ कोइंबतूरच्या फॉरेस्ट ट्रेनिंग इन्स्टिट्यूटमध्ये असताना घेतलेला असावा असं मला वाटतंय. गणपतीच्या दिवसामध्ये सातारच्या मधल्या हॉलमध्ये गणपती बसवत असत. अशा एका वर्षाच्या गणपतीचे हे 2 फोटो आहेत. दुसऱ्या फोटोमध्ये मीच गणपतीची पूजा करताना दिसतोय. फोटो जरा काळाने विचार केला तर थोडासा नंतरचा आहे. मला वाटतं हा 70च्या नंतरचा फोटो असावा.
माझी धाकटी बहीण मंदाकिनी म्हणजेच बेबी आणि सदाशिव दत्तात्रय भिडे म्हणजे बाळासाहेब भिडे यांचा विवाह साताऱ्याला 1966 सालच्या डिसेंबर महिन्यामध्ये फडणीसवाड्यामध्ये पार पडला. त्यावेळचा हा ग्रुप फोटो. ग्रुप फोटोमध्ये व्यक्ती पुढच्या रांगेमध्ये प्रकाश बाळकृष्ण कोलटकर बाळकाकाचा मुलगा, शेजारी वंदना माझी धाकटी बहीण, तिच्या शेजारी स्वाती दामले बाळूदादा दामलेंची मुलगी, तिच्या शेजारी तेजस्विनी भालचंद्र कोलटकर, तिच्या शेजारी धनंजय उर्फ धनाजी आमचा निष्ठावंत सेवक गंगाराम याचा मुलगा, मागच्या रांगेमध्ये बाळासाहेबांचे वडील दत्तात्रय नारायण भिडे, शेजारी आई मामी, नंतर स्वतः बाळासाहेब, त्यांच्या शेजारी बेबी, शेजारी माझी आई इन्नी, तिच्या शेजारी माझे वडील नाना नारायण हरी, मागच्या रांगेमध्ये डाव्या बाजूला संजय नारायण, शेजारी बाळ कोलटकर, नंतर शीला काकू, त्याच्यानंतर विश्वनाथराव म्हणजे बाळासाहेबांचे थोरले भाऊ, शेजारी वहिनी, त्यांच्या शेजारी प्रमिला कोलटकर म्हणजे काकी, त्यांच्या शेजारी अण्णा म्हणजे भालचंद्र हरी कोलटकर, आणि सर्वात उजव्या बाजूला माझा धाकटा भाऊ अच्युत नारायण कोलटकर. मागच्या रांगेमध्ये डाव्या बाजूला अस्मादिक स्वतः, शेजारी रामभाऊ पाटणकर म्हणजे बाळासाहेबांचे मेव्हणे, शेजारी माई म्हणजे बाळासाहेबांची थोरली बहीण, त्यांच्या शेजारी सुनंदा म्हणजे माझी धाकटी बहीण, तिच्या शेजारी दिलीप म्हणजे अण्णांचा थोरला मुलगा, सर्वात माग आमचा निष्ठावंत आणि जुना सेवक गंगाराम आणि त्याची बायको आनंदी. आनंदी ही नावाप्रमाणेच अतिशय आनंदी होती आणि गंगाराम आमच्याकडं कित्येक वर्ष काम करत असल्यामुळं तो जवळजवळ घरातला सदस्यच झाल्यापैकी होता. माझे काका चित्तरंजन यांचा मुलगा आनंद याच्या पुण्यामधल्या मुंजीच्या वेळचा हा फोटो आहे. फोटोमध्ये पुढं बसलेले आहेत नाना माझे वडील नारायण हरी. मागच्या रांगेमध्ये डावीकडनं चंद्रशेखर चिंतामण म्हणजे काकांचा सर्वात धाकटा मुलगा, जो भोपाळला होता, शेजारी बाळकाका बाळ कोलटकर, बाळकाकाच्या शेजारी बनाकाका म्हणजे चित्तरंजन कोलटकर, आणि बनाकाकाच्या शेजारी चैतन्य चिंतामण म्हणजे बाळकाका, जो सध्या तळेगावला असतो. असे हे 4 जण सख्खे आणि चुलत भाऊ, 5 जण सख्खे आणि चुलत भाऊ या फोटोमध्ये दिसत आहेत. माझी बहीण नंदा आणि गोपाळराव मराठे यांचा विवाह 1971 साली साताऱ्यात झाला. 1972 सालच्या संक्रांतीच्या निमित्ताने घेतलेले हे फोटो आहेत. या दोघांनी संक्रांतीचे हलव्याचे दागिने घातलेले दिसत आहेत. पहिले 4 फोटो हे आमच्या घराच्या छपरावरती घेतलेले आहेत. स्वयंपाकघराच्या वरची जी स्लॅब होती तिथले हे फोटो आहेत. माग घराचं उतरतं छप्परही दिसते. पहिल्या फोटोत नंदा, दुसऱ्या फोटोत गोपाळराव, तिसऱ्या फोटोमध्ये नंदा आणि गोपाळराव, चौथ्या फोटोमध्ये नाना नंदाला हलव्याच्या दागिन्याबद्दल काहीतरी मदत करतायत असं दिसते. 5वा फोटो हा मधल्या हॉलमध्ये दोघांचा त्याच वेळेला घेतलेला आहे. 6वा फोटो पुण्याचा आहे. मी आणि अरुणा आम्ही पुण्याला मीरा हाऊसिंग सोसायटी सॉल्सबरी पार्क इथं 1 नंबरच्या अपार्टमेंटमध्ये राहत होतो. तिथं नंदा आणि गोपाळराव आलेले असताना आमच्या अपार्टमेंटच्या बाहेरच्या मोकळ्या आवारात घेतलेला हा फोटो आहे.